शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची चळवळ किंवा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा चालू आहे. जो आपला सोयाबीन आहे, सोयाबीनला कमीत कमी 6,000 रुपयाचा भाव मिळायला पाहिजे. ही जी मागणी आहे, ही मागणी आता जोर धरू लागली. मी शेतकरी आहे आणि मी पिकवलेल्या मालाला मी भाव ठरवेन, ही जी काही मागणी आता MP मध्ये सुरू झाली होती आणि MPच्या नंतर आता ही मागणी जी आहे ही महाराष्ट्राच्या जे काही शेतकरी आहेत, महाराष्ट्राचे शेतकरी देखील करू लागले. बरोबर आहे. महाराष्ट्राचा 2 नंबर लागतो सोयाबीनमध्ये. MP, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान याच्यानंतर जर बघायला गेलं की जे काही आता MP जर म्हटलं तर आपले जे काही कृषी मंत्री आहेत ते MP गुणच आहेत आणि त्यांच्यानंतर जर त्यांचा जे काही म्हणण्यानुसार जर शेतकऱ्यांना 6,000 रुपयांपर्यंतचा जर भाव मिळाला तर नक्कीच शेतकऱ्याचं भलं होईल. बट जो 2024 सालीचा जो काही हमीभाव ठरवण्यात आला आहे 4,800 रुपये, आता हा जो 4,800 रुपये याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे, ओके, मजुरी आहे, बियाणं आहे, हे सगळं गेल्यानंतर परत जो 4,800 रुपये हमीभाव दिला आहे तोपर्यंत देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. आता याच्यासाठी शासनाकडून म्हणजेच कृषी मंत्र्यांकडून 3 ऑप्शन देण्यात आले होते. एक तर तुम्ही हमीभावाने घ्या, ओके, म्हणजे जे काही दलाल असता कृषी बाजार समित्यांमध्ये जे काही दलाल असतात त्यांना सांगता की ठीक आहे, तुम्ही ज्या काही भावाने शेतकऱ्यांना द्याल, ओके, त्यातला जो काही डिफरन्स असेल तो ह्या दलाल लोकांना देण्यात येईल 4,800 प्रमाणे. किंवा शेतकऱ्यांनी जरी हा सोयाबीन आपला 4,000 रुपयाप्रमाणे विकला तर जो काही 800 रुपयाचा डिफरन्स असेल तो शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे कांद्याचं अनुदान आलं होतं त्याप्रमाणे हे सोयाबीनचं जो काही डिफरन्स असेल भावांतर योजनेअंतर्गत तो 800 रुपयाचा डिफरन्स हा शेतकऱ्यांना देण्यात येईल. किंवा तिसरा ऑप्शन सांगितला होता की जो काही तुम्ही शासन निर्णयानुसार 4,800 रुपयाचा तुम्हाला हमीभाव मिळतोय त्या हमीभावानेच शासनाने खरेदी करणं हे मंजूर करायला पाहिजे. जे काही कृषी बाजार समिती आहेत त्यांना हे कंटिन्यू करावंच लागणार आहे 4,800. बट आता 4,800 तर नाही, ओके, कारण की त्याच्यावरच शेतकऱ्यांना परवडत नाही आहे आणि म्हणूनच 4,800चा भावाऐवजी आम्हाला 6,000 रुपयांपर्यंत कमीत कमी भाव द्या किंवा आमचा माल आहे आम्ही याच्यासाठी आम्ही किती भावाने हा विकायला पाहिजे ते आम्ही ठरवू. ही जी काही चळवळ, ही जी काही योजना, ही जी काही मागणी आहे, ही मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आणि मागच्या 4-5 दिवसापासून जर बघायला गेलं तर ही मागणी आता जोर धरू लागली. पण मध्यंतरी आता जे काही सोयाबीन आणि कापसाचं अनुदान आहे शासनाला देखील कळालं आणि म्हणून राज्य शासनाने एक GR काढला आणि त्या GRनुसार 2023मध्ये जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याचं अनुदान, त्याचे पैसे आता शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यापर्यंत डिपॉझिट करण्यात येतील. म्हणजे शेतकऱ्यांनी कुठंतरी हे समजायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी कुठेतरी हे कन्सिडर करतील शेतकरी की ठीक आहे, आता जरी आम्हाला भाव नाही मिळत आहे तर 2023 प्रमाणे ज्याप्रमाणे शासनाने आम्हाला अनुदान दिलं, ज्याप्रमाणे शासनाने आम्हाला भावांतर योजनेअंतर्गत आम्हाला जो काही डिफरन्स होता तो डिफरन्स सरसकट आता 5,000 रुपयाप्रमाणे 10,000 रुपयांपर्यंत आम्हाला द्यायचं ठरवलं आहे. तसंही आम्हाला पुढच्या वर्षी ते मिळेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्याच अंतर्गत जर बघायला गेलं तर शेतकऱ्याला हा 6,000 रुपयाचा जो काही हमी भाव पेक्षा जास्त मागणी आहे ती शेतकऱ्यांची ती मिळायला पाहिजे. आणि कुठेतरी कृषी मंत्री म्हणजे जे काही आपले MPचे MPहून निवडून आलेले म्हणजेच BJPचे सदस्य कृषी मंत्री यांच्याकडून एक सकारात्मक एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांची वाटली. ज्याप्रमाणे त्यांनी कृषी महोत्सवामध्ये आपला जो काही महाराष्ट्रामध्ये परळी येथे जो काही कृषी महोत्सव झाला होता इथे त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्या 3 घोषणा त्यांनी सांगितल्या होत्या सोयाबीनसाठी की या 3 ऑप्शन आम्ही देत आहोत आणि या 3 ऑप्शनपैकी आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचा विचार करू. सो हे सगळं जर विचार केला तर शेतकऱ्यांना नक्कीच हा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहितीसाठी विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन देखील ऑन करा. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.